नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. स्टिरॉइड्स रहित किलॉइड आणि भाजल्यानंतरच्या व्रणांवर लेझर उपचार पद्धती याविषयी आपण आज चर्चा करतोय आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतातील नामवंत त्वचारोगतज्ञ, लेझर तज्ञ आणि सौंदर्य तज्ञ स्किन सिटी क्लिनिकचे संस्थापक संचालक डॉक्टर नितीन ढेपे. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं स्वागत. धन्यवाद. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर नितीन ढेपे यांना गेल्या 25 वर्षांचा या क्षेत्रातला दांडगा असा अनुभव आहे. त्यांच्या स्किन सिटी क्लिनिकच्या शाखा या मुंबई, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आणि कर्नाटकमध्ये आहेत. तसंच कलबुर्गी आणि विजयनगरमध्ये सुद्धा सरांच्या या क्लिनिकच्या शाखा आहेत. पदव्युत्तर शिक्षण जे आहे, प्रशिक्षण केंद्र आहे, पदव्युत्तर प्रशिक्षण केंद्र म्हणून स्किन सिटीला सुद्धा मान्यता प्राप्त आहे. इथं DNB डर्मॅटॉलॉजी, डिप्लोमा डर्मॅटॉलॉजी आणि MD नंतरचं फेलोशिप इन लेझर हे कोर्सेससुद्धा स्किन सिटीमध्ये दिले जातात. तसंच स्किन सिटीनं आत्तापर्यंत अनेक त्वचारोग तज्ज्ञ, सौंदर्य तज्ज्ञ घडवलेले आहेत. तर परदेशातून शेकडो विद्यार्थी जे आहेत हे त्वचारोगांवरचं लेझर उपचार पद्धतींचं प्रशिक्षण घेण्यासाठी स्किन सिटी क्लिनिकमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून येत असतात. तसंच स्किन सिटी क्लिनिकमध्ये त्वचारोग या विषयातील लेझर उपचारसुद्धा केले जातात. वेगवेगळ्या त्वचारोगांवर आत्तापर्यंत 5.5 ते 6 लाख रुग्ण सुमारे जे आहेत ते यशस्वी उपचार घेऊन डॉक्टर ढेपे यांच्याकडून त्यांनी उपचार घेतलेले आहेत आणि ते बाहेर पडलेले आहेत. पूर्ण नवीन कांती डॉक्टर ढेपे यांनी त्यांना दिलेले आहे. जगभरातील सर्वात अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान स्किन सिटीमध्ये उपलब्ध आहे आणि त्यातील निम्म्याहून अधिक लेझर तंत्रज्ञान हे भारतात पहिल्यांदाच स्किन सिटीने उपलब्ध करून दिलेलं आहे. पांढरे डाग असोत, कोड असो, भाजलेले व्रण असो, तसंच किलॉइडसारखा विकार असो, त्वचा विकार असो, जन्मखुणा असो, तसंच सोरायसिस किंवा लायकन प्लॅनस सारखे जुनाट त्वचारोग जे आहेत या त्वचा विकारांवर लेझर उपचार इथं दिले जातात. डॉक्टर ढेपे त्वचा रोगांवरील लेझर उपचारांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. तसंच त्यांच्या त्वचारोगशास्त्राच्या अनेक अभ्यास पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. अनेक अभ्यासपर पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये डॉक्टर नितीन हे व्याख्याते म्हणून त्यांना बोलवलं जातं. ते व्याख्याते म्हणून जात असतात विविध परिषदांना. तसंच लेझर मॅन ऑफ इंडियन डर्मॅटॉलॉजी म्हणून डॉक्टर नितीन ढेपे यांची ओळखसुद्धा आहे. डॉक्टर ढेपे यांनी लिहिलेल्या डॉक्टर मला सुंदर दिसायचं आहे या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद जे आहे या साहित्य परिषदेचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. डॉक्टर ढेपे यांनी मिस इंडिया, मिसेस इंडिया आणि मिसेस एशिया अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सौंदर्य स्पर्धांमध्ये प्रशिक्षक आणि परीक्षक म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. स्टेरॉइड्स रहित सुरक्षित त्वचा उपचार ही नवीन संकल्पना जी आहे ती डॉक्टर नितीन ढेपे यांनीच विकसित केलेली आहे. पांढरे डाग किंवा कोड यांच्या उपचारांमध्ये सुरक्षित संयुक्त उपचार पद्धतींचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते डॉक्टर नितीन ढेपे यांना जात आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि सुरुवातीला आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत की किलॉइड म्हणजे काय आहे, हा कुठल्या प्रकारचा त्वचा विकार आहे आणि हा का होतो. सर, काय आहे किलॉइड्स, का होतो आणि यामुळे काही त्रास होतो का? ओके. किलॉइड म्हणजे वेगळ्या प्रकारचा व्रण आणि आपल्याला जेव्हा जखम होते, बॉडीमधली जी वुंड हिलिंग प्रक्रिया असते, जखम बरी होण्याची प्रक्रिया, त्यामुळे ती जखम बरी होते आणि त्यानंतर एक व्रण राहतो. बऱ्याचदा हा व्रण जाड होतो, म्हणजे मूळ जखम आहे त्यापेक्षा सुद्धा ती जखमेचा व्रण हा जाड होत राहतो. काही लागलं, टाके घातले, भाजले, त्यानंतर जसा व्रण जाड होतो, हे व्रण जाड होणं हा त्याचा एक प्रकार असतो. त्यामुळे व्रण मी तुम्हाला काही दाखवतो याच्यावर, म्हणजे मी काही की हे जे व्रण असतात ते जाड होतात. ठराविक ठिकाणी असतील तर आपण त्याला हायपरट्रॉफिक स्कार असं म्हणतो, जाड व्रण. परंतु काही व्यक्तींच्यामध्ये हे व्रण आपोआप वाढत जातात. म्हणजे जखम असते छोटीशी अर्धा इंचाची आणि त्याचा व्रण मात्र 4, 5, 10 इंच मोठा व्हायला लागतो. म्हणजे काहीही कारण नसताना, जखम छोटी असताना त्याचा व्रण मात्र खूप मोठा होत जातो. म्हणजे जखम कमी आणि जखम भरवण्याची प्रक्रिया मात्र खूप जास्त. हा जो मिसमॅच किंवा हा जो इम्बॅलन्स होतो त्याला म्हणायचं किलॉइड. तर किलॉइडमध्ये आपल्या
बॉडीला शरीराला हे कळत नाही की ही जखम बरी करायची प्रक्रिया थांबवायची कधी. त्यामुळे कमी जखमेला खूप जाड व्रण होणं याला आपण किलोइड असं म्हणूयात. म्हणजे आणि हे का होतं याला कारण नाही. काही लोकांच्या शरीरामध्ये हा गुणधर्म असतो. साधारणतः लोकसंख्येपैकी 3 ते 4% 100 मधल्या 3-4 लोकांना हे किलोइड असतं. ते कधीतरी आयुष्यात एखाद दुसरा त्याची गाठ होते आणि फारसा त्रास होत नाही. परंतु 1% लोकांना 100तल्या 1 लोकांना याचा त्रास होतो. ते जाड व्हायला लागतं, त्याच्यामध्ये पू यायला लागतो. त्या छातीवर जर किलोइड आलेला असेल तर त्याच्यामध्ये केस अडकतात. ते केस अडकले की त्यामध्ये तेल साठून राहतं, पिंपल यायला लागतात आणि त्यामध्ये पू व्हायला लागतो. एकदा पू झाला की त्यामध्ये मग खूप ठणका, त्रास या गोष्टी सर्व सुरू होतात. त्यामुळे नेहमी खाजणं, दुखणं, रात्री झोपेतून उठावं लागणं, त्यात पू होणं आणि पू आल्यामुळे मग ताप येणं, दुखणं या गोष्टी सर्व या किलोइडमध्ये होतात. त्यामुळे किलोइड जोपर्यंत त्रास देत नाही तोपर्यंत ते देत नाही. पण एकदा त्रास द्यायला सुरुवात झाली की त्यानंतर मात्र ते म्हणजे दुखणं, खाजणं या गोष्टी व्हायला लागतात. पूर्वी किलोइडवर जगामध्ये उपचारच नाही असं म्हणजे म्हटलं जायचं की अजूनही म्हणजे किलोइड या आजारावर जगात उपचार नाही असंच त्याचं स्टेटस आहे. आणि परंतु अलीकडं बरेच नवीन संशोधन झालेले आहेत. नवीन वेगवेगळ्या प्रकारची औषधं आलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन्स आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या प्रकारचे लेझर्स आलेले आहेत. त्यामुळे अलीकडं उपचार याच्यावर शक्य आहे. अच्छा डॉक्टर, भाजल्यानंतर जो त्वचेचा दाह होतो, त्वचा पूर्णपणे जळते आणि बऱ्याचदा हे भाजण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर व्रण जे आहे भले ती जखम बरी होऊन जाऊ दे पण ते व्रण तसेच राहतात आणि ते सगळ्यात जास्त दुःख देतात रुग्णांना. तर भाजलेले व्रणसुद्धा उपचारांती बरे होऊ शकतात का? बरोबर. तर भाजलेले व्रण जे असतात की आता मी यातला एक इथे दाखवते. हा ॲसिडने भाजलेला पेशंट होता सिमेंट फॅक्टरीमध्ये. तर भाजल्यानंतर बऱ्याचदा खूप जाड प्रकारचे व्रण येतात आणि की त्याला एकदा, दोनदा, चारदा सर्जरी करून एके ठिकाणची स्किन दुसऱ्या ठिकाणी लावून उपचार केला जातो. परंतु खूप जास्त भाजला असेल तर कुठली स्किन काढणार आणि कुठे लावणार. तर याच्यावर म्हणजे खूप चांगला उपचार यापूर्वी उपलब्ध नव्हता. परंतु अलीकडे आता जी काही ही मी सुरक्षित संयुक्त उपचार पद्धती ज्यामध्ये आपण हे लेसर आणि काही सुरक्षित औषधं वापरून करतो की त्यामुळे म्हणजे या भाजलेल्या व्रणावर सुद्धा खूप चांगला उपचार होऊ शकतो. तर पूर्वी व्रण हे म्हणजे आयुष्यभर वागवायची गोष्ट असायची. आता त्याच्यावर म्हणजे पूर्ण 100% नाही परंतु अगदी खूप चांगल्या प्रमाणामध्ये हे व्रण आपल्याला कमी करता येतात. नक्कीच डॉक्टर, तुम्ही मगाशी म्हणालात तसं एका उत्तरात किलॉइड्स जे आहेत, किलॉइड्सवर औषध नाही आहे, कुठल्याही उपचार पद्धती नाही आहे. पण तुमच्या बोलण्यावरून तरी असं वाटत नाही आहे की आधी असं म्हणायचं की किलॉइड्सवर काही उपचार नाही आहे, ते व्रण आहेत ते तसेच असतात. पण तुमच्या बोलण्यावरून तरी असंच वाटतं की यावर उपचार आहेत आणि ते यशस्वी होऊ शकतात. बरोबर. तर किलॉइडवर साधारणतः जे पूर्वी उपचार केले जायचे त्या उपचारामध्ये एकतर म्हणजे स्टेरॉइडचे मलम लावायचे. स्टेरॉइडचे मलम लावलं की बऱ्याच स्किन पातळ व्हायची, स्किन फाटायची, त्या ठिकाणी पिंपल यायचे, नवीन किलॉइड व्हायचे. त्यामुळे काही लोकांना फायदा व्हायचा पण बऱ्याच लोकांना हे किलॉइड वाढायचे कारण इन्फेक्शन वाढायचं. तर आत्ता आपल्याला लक्षात आलं की बाबा या किलॉइडवर स्टेरॉइडचे मलम वापरायचे नाहीत. मग काय चालेल तर सिलिकॉनचे मलम चालतात. मग पूर्वी स्टेरॉइडचे इंजेक्शन दिले जायचे. ते इंजेक्शन काही लोकांना फायदा व्हायचा परंतु स्टेरॉइडमुळे इतर ठिकाणी पिंपल किंवा केस पोळी येणार, त्या ठिकाणी इन्फेक्शन होणार आणि त्या ठिकाणी नवीन किलॉइड येऊ शकतो. तर स्टेरॉइडमुळे सुरुवातीला थोडा फायदा होतो आणि नंतर हे किलॉइड वाढायला लागतात. त्यामुळे स्टेरॉइडचे इंजेक्शन वापरायचे नाहीत. मग काय चालेल तर स्टेरॉइड शिवाय काही वेगळे इंजेक्शन्स आलेले आहेत, आम्ही त्याला किमोथेरपी म्हणतो, ते इंजेक्शन चालतात. त्यानंतर या पूर्वी किलॉइडला सर्जरी करायचे परंतु आता सांगतो की देयर इज अ बिग नो फॉर सर्जरी. किलॉइडवर सर्जरी चालत नाही कारण मुख्य तत्व यातलं असं आहे की त्वचेवर कुठलीही जखम झाली की किलॉइड वाढतं. मग एक किलॉइड घालवायला आपण त्या ठिकाणी ऑपरेशन केलं म्हणजे मोठी जखम करतोय आपण. त्यामुळे ती जखम बरी होताना परत किलॉइड तयार होणार आहे आणि ते मोठं होणार. त्यामुळे सर्जरी केलं की हे किलॉइड कंपल्सरी दुप्पट होतं.
अच्छा. त्यामुळे याच्यावर ऑपरेशन किंवा सर्जरी चालत नाही. त्यामुळे स्टेरॉइडचं मलम चालत नाही, स्टेरॉइडचं इंजेक्शन चालत नाही आणि त्याच्यावर ऑपरेशन पण चालत नाही. मग याच्यावर आणखीन काही उपचार आले, त्याच्यावर काही मशीनचे उपचार आले. मग आता मी पण त्यात म्हणतो की त्यात काही वाईट मशीन आहेत, काही चांगल्या मशीन आहेत, काही वाईट तंत्रज्ञान, काही चांगलं तंत्रज्ञान. जे आपण केलड जाळून काढतो, त्या जाळून काढणारे जे मशीन्स असतात ते वाईट तंत्रज्ञान. आणि न जाळता जे काही ज्या प्रकारचे लेझर या क्युलॉइडवर आतमध्ये जाऊन त्यातलं कोलॅजिन तयार करण्याचं प्रमाण हे कमी करतात किंवा तिथला रक्तपुरवठा, जे छोटे छोटे कॅपिलरी असतात तो रक्तपुरवठा कमी करतात, तर अशा प्रकारचे लेझर या क्युलॉइडवर चालतात. आम्ही त्याला म्हणतो कोलॅजिन मॉडिफिकेशन लेझर. तर हे कोलॅजिन आणि रक्तपुरवठा कमी करणारे हे जे काही नवीन पद्धती आलेल्या आहेत या क्युलॉइडवर चालतात. तर असा हे व्रण, भाजलेले व्रण आणि क्युलॉइड याच्यावर चालणारा पहिला जगातला जो काही लेझर आला तो अल्ट्रापल्स लेझर. जगातलं पहिलं पेटंट हे त्या अल्ट्रापल्स लेझरचं होतं आणि त्यातला त्या प्रकारचा पहिला लेझर भारतामध्ये पहिल्यांदा आम्ही स्किन सिटीमध्ये आणला आहे. आणि 2008 साली, तेव्हाही खूप काही त्यामध्ये चमत्कार होत नव्हता, पण लगेच त्याच्यामध्ये पुढील तंत्रज्ञान आलं, त्याचं आणखीन पुढील तंत्रज्ञान आलं, जगभर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू झाले आणि लेझर वापरून क्युलॉइडवर उपचार कसा करायचा याच्यावर म्हणजे पूर्ण जगभरामध्ये संशोधन चाललेलं होतं. आणि भारतातलं पण संशोधन आपल्याकडे पहिल्यांदा झालं. का तर डर्मॅटॉलॉजीमध्ये पहिला अल्ट्रापल्स लेझर हा स्किन सिटीमध्ये आला, त्यामुळे पहिल्या ट्रायल आम्ही सुरू केल्या. आणि आपल्या भारतीय त्वचेवर क्युलॉइडमध्ये अल्ट्रापल्स लेझर, इतर काही प्रकारचे लेझर आहेत आणि हे उपचार एकत्र करून रिझल्ट कसा येईल याबद्दल आम्ही संशोधन केलं. आणि एक यातली महत्त्वाची गोष्ट अशी की क्युलॉइड हा साधारणतः त्वचेच्या रंगानुसार त्याची तीव्रता बदलते. सर्वात कमी त्रास हा गोऱ्या लोकांना होतो. गोऱ्या लोकांच्या नंतर म्हणजे येलो स्किन म्हणतो आपण, पिवळी स्किन, साधारणतः आशियाई लोक जे काही चीन, जपान, त्यांच्यामध्ये क्युलॉइडच्या वाढीचं प्रमाण हे वेगळं असतं. त्यानंतर नंबर येतो आपल्या ब्राऊन स्किन, जी आपण भारतीय लोक आहोत, आपली ही ब्राऊन स्किन झाली. यामध्ये क्युलॉइड हे अधिक तीव्र असतं. आणि सर्वात जास्त वाईट क्युलॉइडची जी वाढ असते ती डार्क आफ्रिकन स्किनमध्ये, जिथं केस कुरळे असतात आणि स्किन डार्क असते, अशा ठिकाणी क्युलॉइडचा हा त्रास जास्त असतो. त्यामुळे उपचार शोधताना सुद्धा जो गोऱ्या त्वचेवर उपचार लागू पडेल तो आपल्या त्वचेवर लागू पडत नाही. त्यामुळे भारतातल्या त्वचेवर याच्यावर संशोधन होणं आवश्यक होतं आणि तो पहिल्यांदा पुढाकार स्किन सिटीने घेतला. आणि हे वेगवेगळे लेझर वापरून या क्युलॉइडवर कसा उपचार करता येऊ शकेल याबद्दल खूप संशोधन स्किन सिटीने केलेलं. आणि यातूनच मग स्कार, भाजलेले व्रण आणि क्युलॉइड याच्यावर उपचार कसा करायचा हे संशोधन आम्ही बरंचसं प्रसिद्ध केलं. त्यानंतर एक स्कार समिट म्हणून एक राष्ट्रीय अखिल भारतीय लेवलचे कॉन्फरन्स आम्ही अरेंज केली 2 वर्ष. आणि यामध्ये पूर्ण देशभरातले वेगवेगळे तज्ज्ञ एकत्र येऊन या स्कारच्या उपचारावर, क्युलॉइडच्या उपचारावर, वेगवेगळे उपचार कुठले उपलब्ध आहेत आणि संशोधन काय व्हायला हवं आणि काय होतं की यासाठी तर भारतातली पहिली स्कारवरची परिषद स्किन सिटीने भरवलेली होती. आणि आणखीन या पुढच्या संशोधनाची दिशा काय असावी याबद्दल विचार केला गेला. तर त्यामुळे या आधुनिक उपचारामुळे आपल्या भारतीय त्वचेवर कुठले उपचार लागू पडतात या बाबतीमध्ये आता बऱ्याचशा गोष्टी कळालेल्या आहेत आणि आम्ही त्याला नाव दिलं सुरक्षित संयुक्त उपचार पद्धती. नक्की सर, डॉक्टरांच्या याच सुरक्षित संयुक्त उपचार पद्धती काय आहेत, त्वचा विकारांवरच्या लेझर उपचार पद्धती काय आहेत, आणखी काय त्यात आधुनिकता आलेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. स्किन सिटीविषयी सुद्धा आणखी जाणून घेणार आहोत. दरम्यान तुम्हाला सुद्धा जर स्किन सिटीविषयी आणखी जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिले ते नंबर तुम्ही टिपून घ्या आणि अशा नंबर्सद्वारे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही डॉक्टर नितीन ढेपे यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यांच्याकडच्या उपचार पद्धतींचा लाभ घेऊ शकता. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. त्वचा विकारांवर, तेही किलॉइड आणि भाजलेले व्रण याच्यावर स्टिरॉइड रहित उपचार पद्धती ज्या स्किन सिटी क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत त्याविषयी आपण डॉक्टर नितीन ढेपे यांच्याशी चर्चा करतोय. डॉक्टर नितीन आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, किलॉइडवर आणि भाजलेले व्रण या दोन्हींवरही अशा काही उपचार पद्धती आहेत का ज्या पारंपरिक पण होत्या आणि त्याचा दुष्परिणाम काय होता? ओके. तर
किलॉइडवर पहिला उपचार म्हणजे स्टेरॉइडचे मलम, की ज्यामुळे पिंपल, केसपोळी या इन्फेक्शन होऊन हे किलॉइड वाढायचे. त्याचा दुसरा दुष्परिणाम हा की त्यामुळे स्किन पातळ व्हायची आणि स्किन लिटरली फाटायची, स्ट्रेच मार्क यायचे. त्यामुळे स्टेरॉइडचे मलम याच्यावर वापरायचे नसतात. दुसरा पारंपरिक उपचार याच्यावरचा स्टेरॉइडचे इंजेक्शन्स, त्यामुळे परत स्किन पातळ होणे, स्किन फाटणे, इन्फेक्शन होणे आणि पूर्ण अंगावर नवीन पिंपल येऊन नवीन किलॉइड तयार होणं म्हणजे होते. असे बरेच पेशंट आम्ही पाहतो की ज्याला 2 किलॉइड होते आणि कोणीतरी त्यात इंजेक्शन दिलं, 8 दिवसाला एकदा, 15 दिवसाला एकदा, महिन्यातून एकदा, 10 इंजेक्शन, 15 इंजेक्शन, आणि जेव्हा या स्टेरॉइडचा ओव्हरडोस होतो तेव्हा पूर्ण अंगावर पिंपल आले, इन्फेक्शन झालं आणि त्या ठिकाणी 2 किलॉइडचे 150-200 किलॉइड झाले आणि एकदा किलॉइड आला की तो आयुष्यभर राहतो. त्यामुळे स्टेरॉइड इंजेक्शनचा डोस जर चुकला, तुमच्या डॉक्टरला डोस जर नाही कळला, तर 2 किलॉइडचे 200 होऊ शकतात. त्यामुळे स्टेरॉइडच्या इंजेक्शनला खूप काळजीपूर्वक, शक्यतो नाहीच म्हणायचं, खूप तज्ज्ञ व्यक्तीनं, अनुभवी व्यक्तीनं जर दिलं तरच स्टेरॉइडचे चांगले रिझल्ट येतात. किंवा ऑपरेशन करायचे. बऱ्याचदा म्हणजे एक गाठ आहे, ऑपरेशन केली आणि ती दुप्पट, तिप्पट, चौपट मोठी झाली, इतपत म्हणजे अशा केसेस आम्ही पाहतोय. त्यामुळं कुणीही चांगला सर्जन, अनुभवी सर्जन किलॉइडला ऑपरेशन करायला जात नाही, किलॉइडला हात लावत नाही. कारण किलॉइडला ब्लेड लावली, सर्जरी केली की किलॉइड हा डबल होणार, त्यामुळे किलॉइडवर सर्जरी नाही चालत. तर पूर्वीचे हे जे सर्व उपचार होते ते काही लोकांना चालायचे आणि इतर लोकांना मात्र त्याचे साईड इफेक्ट व्हायचे. तर त्यामुळे नवीन नवीन उपचार, ज्यामध्ये हे लेझर आणि इंजेक्शनमधले काही नवीन प्रकार हे एकत्र आणणं आवश्यक झालं आणि त्यामुळे नवीन उपचार जगामध्ये आले. नक्कीच डॉक्टर, तुम्ही ज्याच्यावर तुमचा नेहमी फोकस असतो ती स्टिरॉइड रहित संयुक्त उपचार पद्धती त्वचा विकारांवर. तर ही संयुक्त उपचार पद्धती जी स्किन सिटीमध्ये दिली जाते आणि पारंपरिक उपचार पद्धती याच्यातलं वेगळेपण किंवा ह्याच्यातला फरक आपल्याला काय सांगता येईल? आपण आताशी पाहिलंच की साधारणतः पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये स्टेरॉइडचा वापर हा मुख्यतः केला जातो, ज्यामुळे किंवा सर्जरी केली जाते. तर त्यामुळे पारंपरिक उपचाराची एक मर्यादा आहे की डर्मॅटॉलॉजीमध्ये शक्यतो स्टेरॉइडचा वापर खूप जास्त केला जातो आणि स्टेरॉइड हे आवश्यक असतं इमर्जन्सीमध्ये, ICUमध्ये. कोविडमधल्या कित्येक लोकांचे जीव स्टेरॉइडमुळे वाचलेले आहेत. तर स्टेरॉइड हे इमर्जन्सीमध्ये वापरण्याचं औषध आहे. क्रोनिक आजारामध्ये खूप काळ वापरण्यासाठी ते नाही आहे. किलॉइडमध्ये खूप चांगल्या डॉक्टरांच्या, अनुभवी डॉक्टरच्या हातून जर वापरलं गेलं तर स्टेरॉइडनं खूप चांगले रिझल्ट येतात. परंतु 10तल्या 9 वेळा या स्टेरॉइडचे साईड इफेक्टच होतात. त्यामुळे आम्ही सांगतो की स्टेरॉइड हे यामध्ये वापरू नयेत. म्हणजे आम्ही जो उपचार काढला त्याला म्हणायचं सुरक्षित संयुक्त उपचार पद्धती. म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आपण एकत्र करतो. उदाहरणार्थ या किलॉइडमध्ये की इथे केस जर किलॉइडच्या खाली अडकला, त्या केसांमुळे या किलॉइडची वाढ व्हायला लागते. त्या केसांमुळे त्या ठिकाणी तेल साठून राहतं, पिंपल येतो, इन्फेक्शन होतं किंवा तो केस खालून टोचायला लागतो. त्यामुळे म्हणजे तर तिथले केस काढून टाकणे हा त्यातला म्हणजे एक उपाय. आणि जर पिंपल असतील, स्किन ऑइली आहे, पिंपल आहे, त्याचे पिंपल कंट्रोल करणं हा सुद्धा उपचाराचा भाग असतो. स्ट्रेचमुळे हे किलॉइड वाढतात, त्यामुळं खूप व्यायाम करू नये, वेट लिफ्टिंगचे व्यायाम करू नये, त्यामुळं ताण आला की किलॉइड वाढतो. तर बऱ्याचदा खूप स्ट्रॉंग स्टेरॉइड घेतलं की स्ट्रेच मार्क येतात, स्किन फाटली म्हणजे ती परत इंजुरीज झाली, इजा झाली, परत त्या ठिकाणी किलॉइड यायला लागतो. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी वापराव्या लागतात. खूप लाल रंगाचा किलॉइड असेल नवीन, तर त्या ठिकाणी रक्तपुरवठा जास्त असतो. तर तेव्हा रक्तपुरवठा कमी करणारे, कॅपिलरी ब्लॉक करणारे लेझर असतात, आम्ही त्याला व्हॅस्क्युलर लेझर असं म्हणतो, त्या प्रकारचे लेझर त्यामध्ये वापरतात. आणि किलॉइड जर मॅच्युअर, जुनं झालेलं असेल तर तिथलं कोलॅजिन डिझॉल्व करण्यासाठी जे एक अल्ट्रापल्स लेझर, त्यातला डीप एफेक्स, कार एफेक्स या प्रकारचे लेझर वापरावे लागतात. तर किलॉइडमध्ये आम्ही की एक संकल्पना आहे की कुठल्याही जखमेच्या व्रणामध्ये देर इज अ गुड कोलॅजिन अँड बॅड कोलॅजिन. आपल्या त्वचेमध्ये सुद्धा कोलॅजिन आहे, आपण त्याला गुड कोलॅजिन म्हणूया, पण ते आपल्या लक्षात येत नाही. स्किनचा टेक्स्चर त्यात टिकून आहे. परंतु जर स्कारमध्ये आणि किलॉइडमध्ये बॅड कोलॅजिनचं प्रमाण वाढलेलं असतं, म्हणजे टाईप 1 आणि टाईप 3 कोलॅजिन म्हणतो आपण त्याला.
तर बॅड कोलॅजिनचं प्रमाण वाढलेलं असतं. तर या उपचारामध्ये बॅड कोलॅजिन हे डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि नवीन कोलॅजिन जे गुड कोलॅजिन आहे त्याचं प्रोडक्शन निर्मिती वाढली पाहिजे. त्यामुळे या चांगल्या आणि वाईट कोलॅजिनचा बॅलन्स त्यामध्ये आला पाहिजे जो नॉर्मल स्किनमध्ये असतो. हे या किलॉइडच्या आणि हे त्यामुळे काही उपचार हे बॅड कोलॅजिन डिझॉल्व्ह करण्यासाठी विरघळण्यासाठी तर काही उपचार हे चांगलं कोलॅजिन तयार करण्यासाठी असे वापरले जातात. त्यामुळे उपचाराचं कॉम्बिनेशन लागतं. त्यामुळे इट इज अ सेफ कॉम्बिनेशन ट्रीटमेंट ज्यामध्ये स्टेरॉइड असणार नाही. अच्छा, आता या संयुक्तिक उपचार पद्धतीचा सक्सेस रेट किती आहे? ओके, चांगला प्रश्न विचारलात की सरासरी जे काही जगभरात संशोधन झालेलं आहे आणि आमच्या अनुभवातून आम्ही जे सांगतोय की जे जुने उपचार आहेत ज्यामध्ये मलम, इंजेक्शन, ऑपरेशन याचा सक्सेस रेट हा 12 ते 15%. 10तल्या 1-1.5 लोकांचं किलॉइड थांबतं आणि परत वाढत नाही. टेम्पररी तर कुठल्याही उपचार महिनाभर थांबू शकेल, परंतु लॉंग टर्म स्टॅबिलिटी, लॉंग टर्म सपरेशन जे होतं ते 12 ते 15% मध्ये. आणि आम्ही जो सुरक्षित संयुक्त उपचार पद्धती ज्यामध्ये हे गुड क्रीम्स, गुड इंजेक्शन्स, गुड लेझर आम्ही कंबाईन केले, त्यातले हे बॅड क्रीम, बॅड इंजेक्शन्स अवॉइड केले, टाळले, तर त्याचा सक्सेस रेट हा 65 ते 70% आहे. त्यामुळे 15% आणि 70% एवढा मोठा फरक आहे. पूर्वी जगामध्ये काहीही याला रिझल्ट नव्हते, उपचारच नव्हता, पण आता 100% नाही, पण किमान 60-70% रिझल्ट येणारा उपचार जगामध्ये आलेला आहे. त्यामुळे किलॉइडच्या उपचारामध्ये आपण नक्कीच एक पुढचं पाऊल टाकलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये 10-20 वर्षामध्ये, 5 वर्षात, 3 वर्षात, 8 वर्षात कधीही यापेक्षा आणखीन चांगला उपचार आलेला असेल. पण सध्या पूर्वी किलॉइडवर जगात उपचारच नव्हता आणि आत्ता मात्र खूप चांगला रिझल्ट देणारा उपचार आलेला आहे. फक्त त्याला आपल्याला उपचार 2 महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा, 12 ते 15 वेळेस, 2 वर्ष, 3 वर्ष त्याचा कोर्स करावा लागतो. तर योग्य उपचार केला, लेझर्स, किलॉइड केमोथेरपी आणि याचा जर 12-15 वेळेस कोर्स केला तर खूप चांगला सक्सेस रेट या किलॉइडच्या उपचारामध्ये आहे. नक्की सर, आपण पाहिलं की किलॉइड्स किंवा भाजल्यानंतर ते ज्या जखमा असतात, जे व्रण त्वचेवर राहतात, शरीरावर राहतात, त्यालासुद्धा आता घाबरण्याची गरज नाही, कारण डॉक्टर नितीन ढेपे यांच्या स्किन सिटी क्लिनिकमध्ये तुम्हाला या सगळ्या त्वचा विकारांवरचे उपचार मिळतील. तसंच तुमच्या सौंदर्याशी संबंधित काही समस्या असतील तर त्या संबंधितसुद्धा सगळे उपचार जे आहेत, लेझर, आधुनिक लेझर उपचार जे पूर्णपणे संयुक्तिक आहेत, सुरक्षित आहेत, असे लेझर उपचार तुम्हाला इथे मिळतील. आणि तुम्हाला जर डॉक्टर नितीन यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही सुद्धा स्क्रीनवर जे नंबर दिलेत ते टिपून घ्या. त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. शक्यतो व्हॉट्सअप करा आणि शक्यतो व्हॉट्सअप करा आणि त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही डॉक्टर नितीन यांच्याकडनं उपचार करून घेऊ शकता. डॉक्टर नितीन, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.